रत्नागिरीच्या महत्वाच्या विकासातला केंद्रबिंदू विमानतळ. विमानतळावरची असलेली धावपट्टी तटरक्षक दलाने आता खाजगी प्रवास वाहतुकीसाठी महाराष्ट्र विकास विमान प्राधिकरण कंपनीला दिली आणि त्या संदर्भातला सामंजस्य करार 2 दिवसापूर्वी रत्नागिरी हॉटेल सावंत पॅलेसवर. मुळात आज रत्नागिरी विमानतळाच्या आजूबाजूचा जवळजवळ 25 एकरचा परिसरात प्रवाशांकरता आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आज त्या ठिकाणी उभ्या राहत आहेत. मग टर्मिनल असेल, टॅक्सीवे असेल, पार्किंग असेल, विमानांचं पार्किंग असेल, 4 विमानं जवळजवळ 72 आसन क्षमतेची 4 विमानं एका ठिकाणी पार्क करता येतील असे विमान पार्किंग सुद्धा त्या ठिकाणी उभारण्यात आले. त्याचबरोबर कंट्रोल रूम आहे. त्याचबरोबर आता महावितरणची लाईन आली, पाण्याची लाईन आली. साधारणपणे 2.25 लाख लिटर पाणी या टाकी क्षमतेची त्या ठिकाणी उभारण्यात आले. हे सगळं घडत असताना या संदर्भात प्रत्यक्षात नॅसी कंपनीकडून या कामाचा शुभारंभ झाला 2 जानेवारी 2025ला आणि जवळजवळ 1.5 वर्षामध्ये नॅसी कंपनी असेल, त्याच्यासोबत अंतर्गत रस्ते करणारे पाटील कंपनी असेल, या कंपनीकडनं ही काम आता वेगाने सुरू आहे. का वेगाने सुरू आहेत त्याचं कारण असं की ह्या ठिकाणचं विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूरचे आमदार किरण भैया सामंत यांचे अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यामुळे आलेल्या अडचणी असतील, आज कोकण नगरचा रस्त्याचं रुंदीकरण झालं, त्या ठिकाणी आलेल्या अडचणी असतील, किंवा आज मोबदल्याच्या रकमेचा विषय असेल, त्या ठिकाणी अडचणी असतील, काही तांत्रिक अडचणी असतील, प्रत्येक गोष्टीची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत किमान 6 ते 7 वेळा त्या विमानतळाच्या परिसरात गेले, कामाचा आढावा घेत होते. भैया सामंत सुद्धा त्याच गतीने त्याच परीने आपापल्यावरून त्यांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या, त्या ठिकाणी प्रयत्न केले, भेटी दिल्या आणि त्यामुळे आज कुठेतरी रत्नागिरीकरांच्या स्वप्नातली विमानसेवा आता येत्या काळामध्ये सुरू होणार आहे. आता विमानसेवा सुरू झाल्यानंतर साहजिकच या विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक कपूर यांनी सांगितलं की साधारणपणे विमानसेवा या ठिकाणी जवळजवळ GDP 3-3.5% वाढतो. म्हणजे उद्योगधंदे, उद्योग व्यावसायिक या ठिकाणी येतील, औद्योगिक क्रांती होईल, क्षेत्र वाढेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर प्रवासी वर्गाला सुद्धा साधारणपणे आणि 2 वेळा मुंबईचं सुद्धा रत्नागिरीत पुन्हा माणूस परत येईल. लगतच्या परिसरामधल्या चिपळूण, मंडणगड, दापोलीच्या लोकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 1.5 वर्षामध्ये हे सगळं जे उभं राहिलं ना, हे सामंत बंधूंनी त्या ठिकाणी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे उभं राहिलं. जवळजवळ 100 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 7 ते 8 वेळा बैठका दोन्ही बंधूंनी घेतल्या आणि त्याचबरोबर आता साधारणपणे 20 विस्तारित धावपट्टी करायची, 100-150 मीटर, 200 मीटर इकडे, 300 मीटर तिकडं, 300 मीटरची आणखी वाढीव करायची, म्हणजे आणखी मोठ्या स्वरूपातली विमान सुद्धा त्या ठिकाणी उतरता येतील. केंद्र सरकारची राज्य झालेला करार आणि तो जुळवून आणण्यामध्ये सामंत फार मोठं योगदान आहे. त्यामुळे आता येत्या दिवाळीनंतर विमानसेवा सुरू होणारच आहे. ते आता संपूर्ण अधोरेखित झालं सामंजस्य कराराच्या निमित्ताने. पण ह्या मागचे जे काही प्रयत्न आहेत पण त्यासाठी असलेला पाठपुरावा असेल तो साधारणपणे नॅसी कंपनीने अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी काम करत आहे. जवळजवळ 100-150 कामगार, 10 ते 12 तांत्रिक अधिकारी या ठिकाणी त्यांच्या कंपनीमार्फत आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातले रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, नंतर टॅक्सीवे असतील, ही आता कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की रत्नागिरीची विमानसेवा सुरू होणार, पण त्यामागे सुद्धा सामंत बंधूंचं योगदान मात्र तितकंच मोठं आहे असंच म्हणावं लागेल. टाइम डिझाईन करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.